तर बघा काय बातमी आहे केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी तर बघा काय बातमी आहे। सरकारने जानेवारी महिन्यात 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली। तेव्हापासून 9व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे। 8व्या वेतन आयोगात काय काय बदल होणार, हा कोणाला कसा लाभ मिळणार, किती लाभ मिळणार, अशा अनेक चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे। यात 8व्या वेतन आयोगाच्या घोषणेनंतर तब्बल 10 महिना वेतन आयोगाबाबत कोणती हालचाल झाली नाही आणि त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शनधारक चिंतेत आले होते। पण अखेरकार ऑक्टोबर महिना पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचे आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन आला, कारण की सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अधिकृतरित्या मंजुरी दिली। 8व्या वेतन आयोगासाठीचे टर्म्स ऑफ रेफरन्सला सरकारकडून मंजुरी मिळाली। आयोगासाठीची समिती स्थापना झाली, अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती करण्यात आली। दरम्यान आता 8व्या वेतन आयोगाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे। नव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांचा पगार अधिक वाढणार असल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला जातो आहे। आता आपण नव्या 8व्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना कोणकोणते लाभ मिळू शकतात याबाबत आढावा इथे घेणार आहोत। पेन्शन वाढवण्यात फिटमेंट फॅक्टर सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते। हे एक गुणक आहे जी जुनं बेसिक पगार किंवा बेसिक पेन्शन नवीन पगारात रूपांतरित करण्यासाठी वापरला जातो। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 राहील। याचा अर्थ असा की जर एखाद्याचा 6व्या वेतन आयोगात बेसिक पगार 10,000 रुपये असेल तर नवीन 7व्या वेतन आयोगानंतर पगार 10,000 उरील 2.70 म्हणजे 25,700 रुपये झाला। आता 8व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर ठरवला जाणार आहे। दरम्यान मीडिया रिपोर्ट्समध्ये यावेळी फिटमेंट फॅक्टर 2.0 राहू शकतो असा अंदाज बसला जात आहे। जर मीडिया रिपोर्टचा अंदाज खरा ठरला तर 20,000 रुपये पेन्शन असणाऱ्या पेन्शनधारकांना पेन्शन नव्या वेतन आयोगात 40,000 रुपये होणार आहे। पेन्शनधारकांची फक्त मूळ पेन्शन वाढवणार नाही तर संदर्भ अटीमुळे पेन्शनशी संबंधित अनेक गोष्टींमुळे चेंज पाहायला मिळणार आहे। पेन्शन ग्रॅच्युटी, कुटुंब पेन्शन आणि बदलते पेन्शन सुधारित पुनर्रचित केली जाणार आहे। दर 5 वर्षांनी पेन्शन वाढवण्याचा प्रस्तावसुद्धा समोर आला आहे। शिवाय जुनी पेन्शन योजना पुनर्रचित करण्याबाबतचा प्रस्तावसुद्धा वाढवण्यात आला आहे। CGPS, वैद्यकीय सुविधा, कॅशलेस उपचार आणि महागाई भत्ता, पगार आणि पेन्शनमध्ये एकत्रित करण्याबाबतसुद्धा सकारात्मक निर्णयाची आशा आहे। ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष मनजीत सिंग पटेल सांगतात की फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल तितकं पेन्शनमध्ये फायदा होणार आहे। कम्युनिकेशन कालावधी 15 वर्षांपासून 12 वर्षापर्यंत कमी केलाच पाहिजे, कारण सध्या पेन्शनमधून 40% कपात केली जाते। CGHS रुग्णालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध नाहीत। सध्या वैद्यकीय लाभ फक्त 3,000 प्रति महिना आहे, ते वाढवून 20,000 रुपये करण्याची मागणी उपस्थित करण्यात आली आहे। त्यामुळे आता नेमका 8व्या वेतन आयोगात कोणता लाभ मिळणार हे पाहणं चुकीचं ठरणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।